जबरदस्ती शाळेत पाठवते, मग आता काय करशील? जाणार नाही. हा जाणार नाही. आणि ठोकला तर सकाळी मार खाईन. सो गाइस, वेलकम टू एचए व्लॉग्स. आज पुष्करचा ना फर्स्ट डे होता. तो आता 10th मध्ये गेलेला आहे. आज त्याचा दिवस कसा गेला आज आपण त्याला विचारू. शुभ सकाळ, शुभ सुरुवात कशी झाली होती. सो चला. बिलकुल नाही झाली. कसा गेला तो दिवस सांग. सगळ्यात पहिले तर मी शाळेत गेला ते जलवा है हमारा. जाऊ द्यायचे तो सोडा. टीचर काही बोलली नाही टीचर. मग लागता सगळ्यात पहिले वया पुस्तक मग त्याने टीचरनं काय केलं, पहिले विचारलं वया आहे का, नाही का, एवढी मोठी काडी घेऊन आली. असा मारला क्या गुंडा बनेगा रे तू. आणि मी कडक दोड बिचारी मारून जे म्हणते की तुला मारलं तर मलाच लागेल म्हणे. टीचर नाही मारलं नाही. आला मी तसा 12 वाजेला शाळा सुटली, घरी आला म्हणताना दूध गेला. मग मी उद्या शाळेत आता जाणार नाही का. जाऊ दे. मग शाळेबद्दल काय सांगू इच्छितो तू? काय मी काही दिवसानं शाळा सोडणार आहे. काही कोणतं पद सोडणार आहे तो. शाळेबद्दल किती प्रेम आहे त्या म्हणा. प्रेम तर सोडा तुम्ही. माझ्या मनात शाळेबद्दल असं म्हणजे माझं शरीरच ढगापेक्षा पण जास्त माझ्या काय म्हणतात. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. ज्वाला डोक्यात फरक पडलाय. काय वाटतं मग तुला 10वी झाल्यावर तू काय करशील? 10वी झाल्यावर काय नाही, आपल्या करिअरवर फोकस करायचं. आतापर्यंत करिअरवर फोकस काय करिअरच सापडलं नाही. काय फोकस करिअर निवडला असता त्याच्यावर फोकस केला असतो. आपलं करिअर आप कहाँ थे ज्ञानी बाबा. आता काय करायचं? आता उद्या काय करशील? आता मम्मी पप्पा तरी 4 फटके खाईल, पण उद्या मी शाळेत जाणार नाही. नेवर. कारण की मी शाळेत जाऊन सुखीने राहतो. कोण चुकी राहत शाळेत. काय अपेक्षा आहे? तर टीचरांना तुझ्याशी कसं वागायला पाहिजे शाळेत गेल्यावर तुला कसं. आता मी तुम्हाला माझी अपेक्षा सांगित आहो. नॉर्मल नॅचरली नाही रे, मी सुटते. माझ्या टीचर कडून मला हेच अपेक्षा आहे की टीचरनी मी नाही बुक दिली तरी पण मला नाही मारावे. आणि मी शाळेत लेट जावं. मी 12ला जाऊ का 1ला जाऊ, टीचरनी मला काहीच बोलावे. तू काय म्हणजे करायची का? आता 10वी करायची कशी बरं तुझ्या? 10वी करायची कशी करायची? 10वी या शाळेतून नाव काढायचं, दुसऱ्या शाळेत नाव टाकायचं. कोणत्या कंट्रोल शाळेत नाव टाकायचं तुला? आपण का चांगल्या शाळेत चांगलं सेंटर टाकलं. मध्ये गेले ते एकच आहे. जेवढं घ्यायचं तेवढं पण नीट होणार ते डायरेक्ट. कोण होता ते कसं तरी ते असे एवढे केस याच्यापेक्षा छोटे नाही रे. अरे माझ्या भाऊचे याच्या एवढे ते पण नाही चालता पाहिजे तिकडे. हो त्या भाऊ अँटी काय रे बाबा, तो उन्हाळ्यामध्ये स्वेटर घाले. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. गरम होतो. 1 वाजेला पुसवाडले जात आणि तो बाबा तिकडून मस्त स्वेटर घालून भरभर येतोय. जाऊ दे. मोठं होऊन भविष्यात तू काय करायचंय? म्हणजे किती पैसा कमवायचा आहे, कोणत्या गाड्या तू घेणार आहे, कसं तू घरात राहणार आहे, काय म्हणजे दोन लग्न कसं करायचंय तुला, म्हणजे कसं सोड. माया म्हणजे माझा नाही नॉर्मल आपल्या देशी लँग्वेज. आज ही बदल लिया साला. तो मैं आपसे ये कहना चाहता हूँ कि मेरा जो ध्येय है, मेरा जो निर्णय है आगे का,
मैं करोड़ों में खेलना चाहता हूँ और मुझे मेरी ड्रीम कार है मर्सिडीज, मस्टैंग, सुपरा। ये मेरी ड्रीम कार है। सुपडा आता सुपड्या तोंडायला कशात कशात करिअर बनायचं पहिल्यांदा सांगलं ना की माझ्या करिअर फिक्स नाही झालंय. आमच्या माणसाचं करिअर अजून फिक्स नाही पण माणसाला सुपरा, मर्सिडीज, BMW सगळ्या गाड्या घ्यायच्या. मी तुम्हाला माझं करिअर सांगतो. मला एका म्हणजे स्पोर्ट मध्ये करायचं होतं, माझं करिअर बनायचं होतं पण मी ते सोडलं. पाणी वाटणार शांत बस ना. स्पोर्ट मध्ये करिअर बनायचं होतं म्हणजे क्रिकेट मध्ये. कोथंबीर घेऊन ते पोरी नाही रे नाही रे तसं नाही. हे बाय मला क्रिकेट मध्ये जायचं होतं म्हणजे क्रिकेटर बनायचं होतं. जाऊ शकतो. अरे शांत बस रे. क्रिकेटर बनायचं होतं पण ते 4 लाख त्या अकॅडमी जे घरच्यांना केला बोलली नाही म्हणून मी ते तो शाळेत हुशार होता. शाळेत हुशार नाही होता म्हणून तर क्रिकेट अकॅडमीला चांगली होती ना. अपेक्षा होती की मी शाळेत हुशार असावं. हे तुम्ही अपेक्षा माझ्याकडून सोडून द्या. मी शाळेत एकदम हुशार असेल यापेक्षा तुम्ही माझ्याकडून सोडून द्या. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सो गाईज कसं वाटलं तुम्हाला आजचं पुष्करचा आणि माझा पॉडकास्ट? होममेड पॉडकास्ट. हा होममेड पॉडकास्ट होता. तर आजचा पॉडकास्ट जर काही तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला खूप सारं प्रेम द्या, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील, आमचे रिअल फॅक्ट असे नवीन नवीन नमुने अजून बघायचे असतील तर चॅनलला खूप सारं सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ खूप सारा शेअर करून टाका. म्हणजे जेणेकरून असे नमुने कुठे असले तर त्यांना आपण मदत करू शकतो काही ना काही त्यांच्या भविष्य पुढे नेण्यासाठी. सांगतोय मी हे व्हिडिओ लोकांनी टाकतो. आज के लिए इतना ही. चलिए बाय बाय. मिलते हैं अगले वीडियो में.